गढूळ जलाभिषेक आंदोलन म्हणजे जनतेची दिशाभूल. राळेगाव नगरपंचायत पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेतून भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप. राळेगाव शहरातील पाणी प्रश्नावरून शिवसेनेच्या मित्रपक्षाकडून म्हणजेच भाजपकडून नगरपंचायतीवर करण्यात येत असलेले गढूळ जलाभिषेक आंदोलन हे जनतेच्या प्रश्नाबद्दलची खरी तळमळ नसून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय स्टंट आहे. नागरिकांना गढूळ पाणी मिळण्यास आणि अमृत पाणीपुरवठा योजनेला विलंब होण्यामागे विद्यमान आमदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप नगराध्यक्ष नगरसेवकांनी नगरपंचायत मध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. यावेळी नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गिरी व नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांनी नळ योजनेला विलंब कोणाकडून होत आहे याची सविस्तर माहिती मुलाखतीत दिली आहे. आज भारतीय जनता पक्षामार्फत शहरातील गढूळ पाण्याबाबत नगरपंचायत राळेगाव येथे जलाभिषेक आंदोलन करण्यात आलं. आपण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आहे, काय सांगू शकता आपण या आंदोलनाबद्दल? मी या आंदोलनाच्या संदर्भात आमचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र शेराम आणि नगरपंचायतची पूर्ण कार्यकारिणी यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आज जे आंदोलन भाजपाकडून होणार होतं त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सर्व या विषयाचा मी खुलासा केलेला आहे. तसे आपण आता बघितलं आहे की जे मोर्चेकरी या ठिकाणी भाजपाचे लोक बाहेरगावावरून आलेले होते त्यामध्ये त्यांनी जे पाणी आणलेलं होतं ते बिस्लरीच्या बॉटलमध्ये आणलेलं होतं आणि ते पाणी शुद्धच दिसत होतं. याच्यामुळं हे जे आंदोलन आज करण्यात आलं भाजपकडून हा एक स्टंट आहे. आता येणाऱ्या 6 महिन्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागणार आणि मागच्या वेळेस नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये भाजपाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. ही सल त्यांच्या पदाधिकाऱ्यामध्ये त्यांच्या नेत्यामध्ये आहे आणि म्हणूनच स्टंटबाजीला त्यांनी आतापासून सुरुवात केलेली आहे. म्हणून असल्या प्रकारचे आंदोलन, पाऊस आला की कुठे समजा फुलगड भागात पाणी जमा झालं त्याचे फोटो काढणे, कचऱ्याचा कुठे एखाद्या महिलेने कचरा टाकला त्याचा फोटो काढणे आणि सोशल मीडियावर त्या पोस्ट टाकणे हा प्रकार गेल्या 15-20 दिवसापासून त्यांनी सातत्यानं सुरू केलेला आहे. नगरपंचायतकडून सफाई कामगार रोज रस्त्याची सफाई करतात. सफाई कामगाराकडून सांडपाण्याच्या नाल्याचा वेळोवेळी उपसा होतो आणि ठेकेदारामार्फत त्या कचऱ्याचे उचलण्याचं काम रोज केलं जातं. दैनंदिन हा विषय आहे. परंतु कचरा गाडी गेल्यानंतर जर एखाद्या कुटुंबातल्या लोकांनी जर कचरा आणून टाकला नेमका त्याचा फोटो काढणे अशा पद्धतीचं ढोंगी राजकारण भाजपाकडून केलं जात आहे. त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आपला न्याय मागण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी तो त्यांचा अधिकार आहे. परंतु फक्त राजकारण करण्यासाठी कुणाला बदनाम करणं या गोष्टीचं निश्चितच समर्थन होऊ शकत नाही. आणि राळेगावची जनता सुज्ञ आहे, राळेगावची जनता हुशार आहे. आपण बघतो आहे की राळेगाव मतदारसंघाचं, विधानसभा मतदारसंघाचं मागील 12 वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय आमदार यांनी राळेगाव तालुक्यामध्ये जर एखादा मोठा उद्योग आणला असता तर निश्चितच ती कौतुकाची बाब ठरली असती. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही, मजुरांना काम मिळत नाही आहे. एखादा MIDC सारखा उद्योग, एखादी सूतगिरणी जर या तालुक्यामध्ये उभी झाली असती तर निश्चितच ती अभिमानाची बाब ठरली असती. परंतु फक्त गटार नाल्या आणि सिमेंट रस्ते गल्लोगल्ली जाऊन त्याचं उद्घाटन करणे, ढोल ताशे वाजवणे याच्या पलीकडे यांना काही करता आलेलं नाही. म्हणून लोकांनी यांना मागच्या निवडणुकीमध्ये सर्रास फेटाळलं आणि आता निवडणूक 6 महिन्यावर आली असताना यांना हे सगळे विषय दिसायला लागले. राळेगावची जी पाणी पुरवठा योजना आहे अमृत 2.0 ही योजना माननीय खासदार तत्कालीन भावनाताई गवळी पाटील आणि संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने राळेगावसाठी मंजूर झालेली आहे. संजय भाऊ राठोड यांनी आम्हाला मुंबईला घेऊन जाऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घालून दिली. वारंवार पत्रव्यवहार झाला आणि आमच्या समोर सहस्त्रबुद्धे साहेबांना
फोनवरून सूचना करून राळेगावच्या पाणीपुरवठा योजनेचा त्याला काय म्हणतो आपण GR प्रशासकीय मान्यता ही आमच्या समक्ष आम्ही जे 8-10 लोक गेलो होतो पदाधिकारी त्यांच्या समक्ष फोन करून सांगितलं, तेव्हा ती राळेगावची नळ योजना मंजूर झाली आणि प्रशासकीय मान्यतासुद्धा आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही प्रेसद्वारे सर्वांचं अभिनंदन केलं आणि महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे सन्माननीय उईके साहेबांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त केले होते. परंतु त्यांना ते रास आलं नाही. त्यांना आम्हाला क्रेडिट मिळू नये यासाठी त्यांनी राळेगाव नगरपंचायत ही कार्यान्वयन यंत्रणा होती, GR मध्ये होती, ती बदलून त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ ही कार्यान्वयन यंत्रणा करून घेतली स्वतःच्या मंत्रिपदाचा उपयोग करून, आणि म्हणून ही योजना रखडली. जे काम आज जवळपास 30-40% पूर्ण झालं असतं, कळमनेर योजनेपासून तर राळेगावपर्यंत पाईपलाईन टाकून झाली असती, ते काम आता पुढच्या उन्हाळ्यामध्ये होईल. या सर्व योजनेला ते स्वतःला जबाबदार मानतही असतील, परंतु आता जनतेच्या सगळं लक्षात आलेलं आहे आणि म्हणून जनतेला भूलताबा देण्यासाठी असल्या प्रकारचे आंदोलनं करून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा ते प्रकार करत आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. नक्कीच भाऊ, आता त्यांनी आंदोलनादरम्यान एक नगरपंचायतवर आरोप केला आहे. बंद असलेले स्ट्रीट लाईट त्यांनी ते अर्ध बिल भरलं आहे म्हणते भाजप पक्षांमार्फत. आपल्यामार्फत ते अर्ध बिल भरण्यात आलेलं नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्ट्रीट लाईटचा विषय असा आहे की आमची बॉडी ज्यावेळेस 2022मध्ये निवडून आली त्या आधीपासून ते स्ट्रीट लाईट बंद पडलेले आहे, हे सर्वश्रुत आहे. आणि आम्ही आल्यापासून ते स्ट्रीट लाईट नगरपंचायतला हँडओव्हर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. तसा पत्रव्यवहार नगरपंचायतच्या कार्यालयाकडून झाला संबंधितांना, परंतु त्यांचं ते जे बिल वाढत गेलं ते दिलीप बिल्डकॉन कंपनी भरण्यास तयार नव्हती. आमदार साहेबांनी बऱ्याचदा मिटिंगा लावल्या, परंतु त्याच्यातून सोल्युशन निघत नव्हतं. म्हणून त्यांनी तो पर्याय काढला की अर्ध बिल आम्ही भरतो, अर्ध बिल नगरपंचायतनं भरावं. ते सुद्धा आम्ही मान्य केलं. त्यांनी भरल्यानंतर उर्वरित जे बिल होतं ते बिल नगरपंचायतीने भरणा केलेलं आहे. परंतु इतक्या वर्षापासून ते स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्यामुळं त्यामध्ये जे काही फॉल्ट झालेले होते, काही पोल पडलेले होते, जेव्हा नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी या ठिकाणी आले त्या ठिकाणी मी सुद्धा उपस्थित होतो. SDO साहेबांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली. सन्माननीय पत्रकार पिंपळे सर होते, सन्माननीय आमचे नगरसेवक मंगेश भाऊ राऊत त्या ठिकाणी हजर होते, आमचे सन्माननीय अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी हजर होते. तेव्हा त्या हायवे अथॉरिटीनं सांगितलं तिथे की पडलेले पोल आणि बंद जे दिवे झालेले आहेत ते सुरळीत आम्ही पूर्ववत करून देऊ आणि पोल टू पोल तुम्हाला लाईन चेक करून चालू करून देऊ. त्यानंतर हस्तांतरण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. परंतु हस्तांतरण झालं, त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला, परंतु अजूनही त्यांनी त्या पडलेले पोल उभे केलेले नाही आणि त्या वायरिंगमध्ये जो काही फॉल्ट आलेला आहे तो सुद्धा अजूनपर्यंत दुरुस्त करून दिलेला नाही. आजही तुम्ही पाहत असाल त्या ठिकाणी ते हायड्रोलिकनं जे मशीन वर जाते आणि त्याच्यावर वर, कारण 30 फुटाचा लांब पूल आहे, आमच्याकडे तशी यंत्रणा नाही आहे. त्यांनी आमचे कर्मचारी घेऊन, इलेक्ट्रिशियन घेऊन ते दुरुस्तीचं काम आता मधात चालू केलं. अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हाच ते स्ट्रीट लाईट नियमितपणे चालू होईल. याच्यामध्ये नगरपंचायतचा बिलकुलही दोष नाही. वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे. आपण जर पाहतो म्हटलं तर त्याचे सर्व पत्राचे जे पुरावे आहेत ते नगरपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. पण भाजप पक्षातर्फे आपल्यातर्फे काय आरोप का केला जात आहे की बिल भरलं नाही म्हणून? फक्त राजकारण आणि राजकारण. हे गढूळ जलाभिषेक आंदोलन नव्हतं, हे गढूळ राजकारण होतं. त्यांना गढूळ राजकारण करून सत्ता मिळवायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण जनता हुशार आहे, जनता सुज्ञ आहे, योग्य तो न्याय करणार आहे. आम्ही असं म्हणत नाही, कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, जनता ठरवणार आहे. परंतु असल्या प्रकारचे खोटे आळ आणून, खोटे आरोप करून नगरपंचायतला बदनाम करण्याचा जो डाव ते खेळण्याचा प्रयत्न करत आहे त्याला जनता कधीही भीक घालणार नाही. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.